मित्रांनो काय झालं माहिती आहे का, मागाशी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की भावानं तुम्ही नवीन जर व्हिडिओ करीत असला तर काय लाजू बिजू नका. एकदा जर तुम्हाला सवय झाली की नाही तुम्ही परत निवांत बोलू शकताय, काय टेन्शन नाही. तसंच आज एक तासाभराचं जी घटना घडल्या 1-2 तासात आणि गावाकडे ज्या घडत्यात त्या गोष्टीबद्दल मी एक नवीन फेस तयार करतोय, म्हणजे त्याला सांगतोय. ते नवीन भितोय जरा कॅमेऱ्यासमोर याला, तर ते बोलणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या. ये पुढं. तर नमस्कार मित्रांनो, विषय काय झाला, आम्ही 8-8:30च्या दरम्यान कट्ट्यावर आमचं नेहमीच्या ठिकाणी येऊन बसलो. सगळी पोरं वरी गोळावून बसलो काय. तर तवर परवीन बाडे मामा यांना काहीतरी थोडंसं पुढे आलं, काहीतरी वर डोंगराच्या इथं कुठंतरी काहीतरी डोळ्यावर चकाकलेलं दिसलं. तर त्याचं नाव नाही घेत, त्याला रात्रीचं आमच्या इथं काय नाव नाही घ्यायचं नसते. तर त्यांचं नाव डुक्कर वगैरे काहीतरी आहे, डुक्कर किंवा काहीतरी आहे असं बघितलं. मग आम्ही गेलो सगळीजण बघायला. तिकडनं आलो आणि गेलो. तसाच पाऊस पण पडला आहे, काय झाडपाला आवाज पण येत नाही. गेलो बघायला, परवीन मामा वर गेलीत बघायला. तर वर गेऊन परत खाली आल्यावर आम्हाला म्हणले की काय नाही, डुक्कर आहेत. आम्हाला वाटलं बिबट्या आहे का गौरेडा वगैरे काय आहे का काय म्हणून बघायला. तर झालं, मग परत आलो घरी, जेवलो. तर जेवून आम्ही फिरायला जात असताना आत्ता फिरायला गेलो. तर आता पण थोडंसं भ्याव वाटतं, याचं बियाचं बिबट्या काय 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 करून झालं. आता गेलो फिरायला गेलो, मला वाटलं की बिबट्यावर काय काय घोरेडा आला बिला का काय. धन्यवाद.